आजकाल गरमी एवढी वाढते ना की काही खावंसंच वाटत नाही, जेवण तर बिलकुलच करावं वाटत नाही। मग या गरमीपासून बचाव होण्यासाठी आज मी तुमच्यासोबत शेअर करत एक थंडगार अशी ड्रिंक जी तुम्ही खाऊ पण शकता आणि पिऊ पण शकता। तर यासाठी आपण खरबूज घेतलाय, खरबूजाच्या बिया काढून घ्यायचा आणि नंतर त्याचा गर सुद्धा काढून घ्यायचा, चम्मचनी किंवा तुम्ही आईस्क्रीम स्कूपनी काढून घेऊ शकता। नंतर हा खरबूजाचा गर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये 1 कप एवढं थंडगार असं दूध, 2 स्कूप एवढं व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं, त्याला ब्लेंड करून घ्यायचं। साबुदाणा 4 तास भिजत घातलेला आहे, तो गरम पाण्यामध्ये 2 ते 3 मिनिटं उकळून घ्यायचा। नंतर तो थंड पाण्याने छान वॉश करून घ्यायचा। साबुदाण्याचे पल्स सुद्धा तयार झालेले आहेत। एका बाउलमध्ये तयार केलेला खरबूजचा शेक आणि साबुदाण्याचे पल्स टाकून मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। नंतर सर्व करण्यासाठी ग्लास किंवा तुम्ही हे खरबूज पण यूज करू शकता, त्यामध्ये तयार केलेला शेक टाकायचा, 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं, वरून ड्रायफ्रुट्स टाकायचे आणि हे थंडगार असं ड्रिंक तयार आहे।